राहुल आणि त्याचा मित्र एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवत होते. राहुलच्या हाताखाली काही मुली कामाला होत्या. त्यातील एक सानिका आज कामावर आली नव्हती आणि आज इव्हेंटसाठी सगळ्या मुली त्याला हव्या होत्या. म्हणून राहुल सानिकाला कॉल करतो. पण तिकडून एक पोलीस फोन रिसीव्ह करून त्याला सांगतो की रस्त्यात एक अपघात झाला आणि त्यात सानिकाचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून राहुल लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डॉक्टर त्याला सांगतात की सानिकाच्या घरी कळवायला हवं. तेव्हा राहुल सानिकाच्या घरी जातो. तेव्हा घरचे दार उघडेच होते. तो आतमध्ये जातो तेव्हा त्याला घरात सगळं सामान विस्कटलेलं दिसतं. तो अजून थोडा आत गेला तेव्हा त्याला दिसलं की एक लहान मुलगी भिंतीचा आधार घेत बाहेर येत होती आणि टेबलवर पडलेलं शिळं ब्रेड घेऊन कोपऱ्यात जाऊन खात बसते. तेव्हा राहुल तिच्याजवळ जाऊन तिला तिचं नाव विचारतो, पण ती काहीच बोलत नाही. राहुल तिला सांगतो की तू हे शिळे ब्रेड का खात आहेस? हे तर खराब झाले आहेत. तरी पण ती मुलगी काहीच बोलत नाही. तेव्हा राहुलच्या लक्षात येतं की तिला दिसत नाही. राहुल सानिकाच्या नवऱ्याला फोन करून सगळं काही सांगतो. पण सानिकाचा नवरा त्या लहान मुलीला घेऊन जायला नकार देतो आणि सांगतो की माझा सानिकाशी आणि त्या मुलीशी काही संबंध नाही. इतक्यात सानिकाची घर मालकीन तिथे येते. तिला वाटतं की राहुल सानिकाचाच नवरा आहे. ती त्याला रागवायला सुरुवात करते. तुम्हाला तुमच्या मुलीची जरासुद्धा काळजी नाही. मी आजपर्यंत तुम्हाला बघितलं नाही, पण सानिका तर समजदार आहे. तुम्ही दोघं मुलीच्या भविष्याबाबत विचार का करत नाही? तेव्हा त्याला त्या मुलीचं नाव कळतं. पुढे ती सांगते की तुमचं ॲग्रीमेंट या महिन्या अखेरीपर्यंत संपत आहे. तर पुढच्या महिन्यात तुम्ही हे घर रिकामं करायचं आहे. तुमचे डिपॉझिटचे 4 लाख रुपये तुम्हाला मिळतील. तुम्हाला हे घर खाली करावं लागेल. 4 लाख रुपये ऐकताच राहुल विचार करतो. पुढचा 1 महिना या मुलीसोबत राहून डिपॉझिटचे पैसे घेऊन मुलीला अनाथाश्रमात पाठवायचं. राहुलची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तेव्हा राहुल घर मालकिनीला सांगतो की सानिकाचा अपघात झाला आहे आणि ती आता या जगात नाही. आता मी या मुलीची काळजी घेईन. हे ऐकून घर मालकीन तिथून निघून जाते. राहुल पण तिथून त्याच्या घरी जातो. तेव्हा त्याला कळतं की त्याच्या घरचं 6 महिन्याचं भाडं थकीत आहे. म्हणून त्याचं सामान घरमालकाने बाहेर काढलं होतं. पण आता राहुलला त्याचं काहीच वाटत नाही. तो त्याचं सामान घेऊन सानिकाच्या घरी जातो. तेव्हा ती मुलगी दरवाजाजवळ जाते आणि राहुलची चप्पल हातात घेते. तेव्हा तिला कळतं की घरात आई नाही तर दुसरं कोणी आलं आहे. ती परत जाऊन टेबलखाली जाऊन बसते. राहुल खायला काहीतरी बनवतो. त्याच्या वासाने ती मुलगी त्याच्याजवळ येते. राहुल तिच्या प्लेटमध्ये तिला खायला देतो. तेव्हा ती मुलगी विचार करते की आई तर घरी नाही, तर हे मी खाऊ की नको. तेव्हा ती खात नाही आणि परत ती शिळे ब्रेड खाऊ लागते. तेव्हा राहुल तिला ते खाऊ नको म्हणून सांगतो, पण ती ऐकत नाही. म्हणून राहुल ते शिळे ब्रेड कचऱ्यात फेकून देतो. दुपारी परत त्या मुलीला भूक लागते म्हणून ती दरवाजाजवळ येऊन चप्पल चापसून पाहते. तेव्हा ते चप्पल तिथे नसतात. हे बघून तिला आनंद होतो. पण ते चप्पल राहुलने दुसरीकडे ठेवलं होतं, कारण त्याला बघायचं होतं की ती मुलगी एकटी असताना काय करते. नंदिता टेबलजवळ जाते आणि ते ब्रेड शोधू लागते. तिला ते ब्रेड तिथे सापडत नाहीत म्हणून ती रडायला लागते. हे बघून राहुल तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प करतो, जेणेकरून घर मालकीन तिथे यायला नको. राहुल बाहेर जाऊन ब्रेड घेऊन येतो आणि टेबलवर ठेवतो. नंदिता त्या ब्रेडचा वास घेते, पण तिला ते खाऊ वाटत नाहीत. राहुलने बनवलेल्या खाण्याचा वास घेत ती तिथे येते आणि ते खायला लागते. दुसऱ्या दिवशी ती घर मालकीन सांगते की आज नवीन भाडेकरू घर बघायला येणार आहेत. हे ऐकून राहुल नंदिताला आंघोळीला घेऊन जातो, कारण सानिकाला मरून 6 दिवस झाले होते आणि तेव्हापासून तिने आंघोळही केली नव्हती. तिला माहिती पण नव्हतं की तिची आई आता या जगात नाही. तसं तिने नंदिताला सगळं शिकवलं होतं, पण दुसऱ्या हाताचा स्पर्श तिला जाणवतो म्हणून ती राहुलसोबत जायला तयार होत नाही. तेव्हा राहुलला एक युक्ती सुचते. तो सानिकाच्या कपड्याचा वास नंदिताला देतो. तेव्हा नंदिताला तिच्या आईची आठवण येते.
आणि ती राहुलसोबत बाथरूममध्ये जाते. तो तिला आंघोळ घालत असतो तेव्हा ती रडायला लागते. तो तिला शांत करत असतो, पण मोठमोठ्याने ती रडायला लागते. तेव्हा घर मालकीन बाथरूममध्ये येते आणि त्यावर ओरडायला लागते. मुलं जन्माला घालणं सोपं असतं, पण सांभाळणं अवघड. तू आजपर्यंत कधी तुझ्या मुलीला आंघोळ घातली नाहीस काय? की प्रत्येक वेळी बायकोच्या भरोशावर राहिलास? हो बाजूला, मी तिला आंघोळ घालते. आणि ती तिच्या हातात बाथरूममधील एक खेळणं देते. तेव्हा नंदिताला कळतं की आंघोळ करायची वेळ झाली आहे. हे बघून राहुलचे होशच उडतात, कारण तो आतापर्यंत नंदिताला आंधळं समजत होता. पण तिला ऐकायला पण येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. हे बघून राहुलला खूप वाईट वाटतं, कारण तो इतके दिवस तिला काही पण बोलत होता. पण आता त्याला कळतं की ती बोलत नव्हती. त्या रात्री नंदिताला खूप थंडी वाजत होती, म्हणून ती राहुलजवळ जाऊन झोपते. तेव्हा राहुलला कळतं की नंदिताला खूप ताप आला आहे. मग तो तिला घेऊन डॉक्टरांकडे जातो. परत येत असताना तो विचार करू लागतो की त्याच्याकडचे पैसे आता संपत आले आहेत आणि जे डिपॉझिट मिळणार होतं त्याला अजून वेळ आहे. म्हणून तो विचार करतो नंदिताला सरकारी दिव्यांग शाळेत भरती करायचं, कारण सरकार अशा मुलींसाठी जे पैसे पाठवते ते त्याला मिळतील. तो जेव्हा त्या शाळेत जातो तेव्हा त्याला कळतं की त्या शाळेत एकतर आंधळ्या मुलींचा क्लास आहे, नाहीतर बहिऱ्या मुलींचा क्लास आहे. पण बहिऱ्या आणि मुक्या मुलांची आणि अंध एकत्र क्लास तिथे नाही. तो निराश होऊन घरी येतो. त्याला आठवतं की त्यानं टीव्हीवर एकदा बघितलं होतं की अशा मुलांना कसं शिकवायचं. तेव्हा तो प्लास्टिक अल्फाबेटचा एक सेट घेऊन घरी येतो आणि तो तिला शिकवू लागतो. नंदिताला भलेही ऐकता आणि बोलता येत नव्हतं आणि दिसतही नव्हतं, पण ती सगळ्या गोष्टी स्पर्शाने ओळखत होती. थोड्या वेळात बँकेची काही माणसं तिथे येतात, कारण सानिकाने बँकेकडून कर्ज घेतलं होतं. त्याच्या वसुलीसाठी ते तिथे आले होते आणि घरचे सामान आणि जे डिपॉझिट मिळणार होतं त्याची राहुलने अपेक्षा केली होती. ते पण बँकवाले घेणार होते. हे ऐकून राहुलला कळायचंच बंद होऊन जातं. हळूहळू त्याचं कामावर पण लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे कंपनीत सर्वजण त्याची तक्रार करत होते. रात्री थकून तो घरी येतो, जेथे नंदिता त्याची वाट बघत असते. पण तो सरळ जाऊन झोपी जातो. दुसऱ्या दिवशी तो कामावर जातो. तेव्हा त्याला कळतं की त्याच्या मित्राने त्याला कंपनीतून काढून टाकलं आहे आणि सगळी सूत्र त्याने त्याच्याकडे घेतली आहेत. हे बघून उदास होऊन तो घरी परत येतो. नंदिता झोपली होती. तेव्हा त्याच्या फोनवर एक मेसेज येतो. क्रेडिट कार्डचे बिल न भरल्याने ते पण बंद केलं होतं. आता त्याच्याकडे मोजकेच पैसे शिल्लक होते. तेव्हा त्याला काहीतरी आठवतो. तो सानिकाचा मोबाईल चेक करू लागतो. तेव्हा त्याला कळतं की सानिकाने गावाकडे एका बाईला काही पैसे उधार दिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो नंदिताला घेऊन तिकडे जायला निघतो. नंदिता आज खूप खुश होती, कारण पहिल्यांदाच ती गाडीत बसली होती. तो त्या गावी पोहोचतो आणि त्या बाईची चौकशी करू लागतो. तेव्हा नंदिता गाडीतून उतरून बाहेर जाते. राहुल तिला शोधत होता. तेव्हा ती त्याला एका फॅमिलीसोबत त्यांच्या कुत्र्यासोबत खेळताना दिसते. तो तिथे जातो आणि त्या बाईबद्दल चौकशी करतो. तेव्हा ती व्यक्ती त्याला सांगते, असं शोधायला 1-2 दिवस तरी जातील. तेव्हा तुम्ही कुठेतरी थांबायची व्यवस्था करा. राहुल म्हणतो, माझ्याकडे राहण्यासाठी काहीच व्यवस्था नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, काही हरकत नाही, तू माझ्या शेतात 1 दिवस काम कर. मी तुला राहायला आणि जेवायला पण देईन. तेव्हा राहुल तयार होतो, कारण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. दुसऱ्या दिवशी ते जायला निघतात. तेव्हा नंदिताला तहान लागते, म्हणून राहुल रस्त्यातील शेतातून एक कलिंगड चोरून आणून तिला देतो. तेव्हाच त्या शेताची मालकीण तिथे येते. तिने राहुलला चोरी करताना बघितलं होतं. राहुल तिची माफी मागतो. तेव्हा ती पण विचार करते की त्यानं त्याच्या मुलीसाठी असं केलं असेल. तेव्हा राहुल तिला विचारतो, मी एका बाईला शोधत आहे, तू मला काही मदत करू शकतेस का? तेव्हा ती त्याला म्हणते, मदत पाहिजे असेल तर लोकांच्या शेतात चोरी करणं बंद कर. एवढं बोलते आणि ती तिथून निघून जाते. इतक्यात पाऊस सुरू होतो, म्हणून राहुल नंदिताला गाडीत घेऊन जातो.
पण तिला पावसात खेळायचं असतं म्हणून ती राहुलला बाहेर जायला सांगत असते. पण राहुल ऐकत नाही म्हणून ती नाराज होते. तेव्हा राहुल तिला बाहेर घेऊन जातो. तिला खूप आनंद होतो. ती पावसात खूप उड्या मारत असते आणि खेळत असते. आता तिला राहुलवर विश्वास बसला होता. ती आता त्याचं बोट पकडून तो नेईल तिकडे जात होती. आता ते दोघे कारमध्ये बसले होते. तेव्हा एक मुलगी येते आणि त्यांना बोलते की किती वेळ पावसात बसणार आहे, माझ्या घरी चला. तेव्हा नंदिता आणि राहुल तिच्या घरी जातात. रात्रीचं जेवण करत असताना नंदिता तिचा घास राहुलला भरवते. तेव्हा राहुलला थोडी लाज वाटते म्हणून तो त्यांच्यासमोर नंदिताला म्हणतो, ही वाईट सवयी आहे, कोठून शिकलीस हे? तेव्हा त्या मुलीचे वडील राहुलला बोलतात, खरं तर तुमच्या मुलीचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझी आई पण बघू आणि बोलू शकत नव्हती. ती पण तिचं प्रेम असंच व्यक्त करायची. अशी लोक त्यांचे उष्टा घास खायला देऊन त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. हे ऐकून राहुलला ठसकाच लागतो, कारण त्यानं अनेक वेळा नंदिताला या कारणासाठी रागवलं होतं. जेवण आवरल्यानंतर नंदिनी झोपली होती आणि राहुल तिचा हात हातात घेऊन विचार करत होता की आता आपण या मुलीला घेऊन जायचं तरी कुठं. त्याच्याकडचे पैसे संपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल त्या मुलीला विचारतो की मी थोडे दिवस इथे राहू शकतो का? त्या बदल्यात मी तुमचं सगळं काम करेन आणि मला त्या बाईला पण शोधता येईल. ती त्याला तिथे राहायला देते. आता ते दोघे तिथेच राहत होते. तेव्हा राहुल नंदिताला सर्व काही शिकवत असतो आणि हाताने स्पर्श करून त्याची नावे पण लिहायला शिकवतो. हे नंदिताला कोणत्या शाळेपेक्षा कमी नव्हतं. राहुल आता ते सगळं करत होता जो एक बाप आपल्या मुलीसाठी करत असतो. पण तो अजूनही तिला आपलंसं करू शकला नव्हता. त्याच्या डोक्यात इतकंच होतं की त्या बाईकडून पैसे वसूल करायचे आणि नंदिताला अनाथाश्रमात सोडायचं आणि तिथून निघून जायचं. नंदिताला घेऊन त्याच्या मनात काळजी नक्कीच होती, पण त्याला हेही माहीत होतं की तो तिला आयुष्यभर सांभाळू शकत नव्हता. एक दिवस राहुलचा मित्र त्याला शोधत येतो आणि त्याला मारहाण करतो, कारण त्याने ऑफिसची कार न सांगता आणली होती आणि त्याला ऑफिसमधून काढलं पण होतं. ते लोक त्याची कार घेऊन जातात. राहुलला स्वतःवर खूप राग येतो की तो हे सगळं का करत आहे, त्या मुलीसाठी जी त्याची नाही तरी पण, आणि मी तिची काळजी का करू, असा विचार करत तो तेच करायचा निर्णय घेतो जे त्याच्यासाठी चांगलं आहे. तेव्हा ती मुलगी तिथे येते. राहुलच्या अंगावर माराचे निशाण बघून थोडी घाबरते. ती त्याला काही विचारणार तेवढ्यात राहुल तिथून निघून जातो. रात्री राहुल नंदिताशी खेळत नाही, तसंच झोपून जातो. नंदिता त्याच्या जवळ येते आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवते. हे सगळं बघून राहुलच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो तिला जवळ घेऊन रडू लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ईशाचं घर सोडून जातो आणि तिच्यासाठी एक चिठ्ठी सोडून जातो. ते वाचून तिला खूप वाईट वाटतं, कारण ती तिचं आयुष्य नंदिता आणि राहुलसोबत पूर्ण करणार होती. कारण तिला तिच्या वडिलांशिवाय दुसरं कोणी नव्हतं. पण राहुल तिला अजून अडचणीत आणू शकत नव्हता, कारण ती अगोदरच तिच्या वडिलांना घेऊन काळजीत होती. राहुल नंदिताच्या वडिलांना फोन करतो. त्यांना भेटायला बोलवतो. नंदिताचा बाप त्याला भेटायला येतो, पण नंदिताला सोबत घेऊन जायला नकार देतो. तो म्हणतो, माझं दुसरं लग्न झालं आहे, मला 2 मुलंही आहेत, मी हिला कसं घेऊन जाऊ शकतो आणि हिला कसं सांभाळू शकतो. तुला हवं असतील तर मी तुला पैसे देतो, पण मी नंदिताला नाही घेऊन जाऊ शकत. हे ऐकून राहुलला खूप राग येतो आणि त्याने दिलेले पैसे त्याच्या तोंडावर मारून तिथून निघून जातो. राहुल विचार करत असतो की एक बाप आपल्या मुलीबद्दल असा कसा विचार करू शकतो. आज पूर्ण दिवस राहुल नंदितासोबत घालवतो, पण त्याला काळजी वाटत होती की आपण कसं नंदिताची काळजी घ्यायची. सगळ्यात मोठी अडचण पैशाची होती, जे त्याच्याकडे नव्हते. त्याला वाटत होतं की माझ्याच आयुष्याचा पत्ता नाही तर तो नंदिताला एक चांगलं आयुष्य कुठून देणार. त्याच्याकडे खायला पैसे नाहीत तर कधीपर्यंत तो तिचं पोट भरणार. हा सगळ्याचा विचार करत असताना त्याच्याकडे शेवटचा एकच मार्ग राहत होता
की नंदिताला अनाथ आश्रमात सोडून येणे. तो अनाथ आश्रमात येऊन सगळ्या पूर्तता करतो आणि जाताना रस्त्यातून घेतलेलं एक ब्रेडचं पाकिट नंदिताच्या बॅगमध्ये ठेवतो आणि त्यातला एक ब्रेड काढून तो नंदिताला खायला देतो, जेणेकरून थोडा वेळ ती त्याला विसरून जाईल आणि तो तिथून निघून जातो. ब्रेड खाता खाता नंदिता बेंचवर इकडे तिकडे हात लावते. भिंतीला धरून ती काचेच्या दाराजवळ जाते. राहुलला तिथे नसलेलं बघून जोरजोरात रडू लागते. तिच्या रडण्याने राहुल तिला सोडून जाऊ शकला नाही. तिचं रडणं त्याला बघवत नव्हतं, कारण तो आता तिच्यावर खूप प्रेम करत होता. नंदिताच्या बंद डोळ्यात आणि कानात एक समुद्र कैद आहे, जो किनाऱ्याला स्पर्श करण्याची धडपड करत होता. नंदिताचे नाजूक हात त्या काचेच्या दरवाजावर आपटत होते. राहुलने दरवाजा उघडला आणि नंदिताच्या गालावर हात फिरवले. दुसऱ्या क्षणी नंदिताने तो स्पर्श ओळखला आणि तिने राहुलला मिठी मारली. तेव्हाच राहुल ठरवतो की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तो नंदिताला कधीच एकटं सोडणार नाही.